नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास एक अपघात झाला आणि या अपघातामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। यामध्ये 6 लहान मुलं तर 3 पालकांचा, त्यामध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। एका खासगी क्लासचं स्नेहसंमेलन आवरून ते कुटुंब आपल्या घरी जात होतं आणि सरळ जी गाडी होती त्यांची गाडी या विहिरीमध्ये गेलेली आहे। आपण बघतोय हीच ती विहीर आहे आणि इथे गाडी सुरुवातीला धडकली। गाडीचा वेग हा जास्त होता आणि त्यामुळे गाडी थेट या विहिरीमध्ये पडली आणि 9च्या 9 जण त्यांना जलसमाधी मिळाली। मध्यरात्रीपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन हे सुरू होतं। जी कार होती ती 2 क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली, मात्र त्यामध्ये 9 जणांमधली एक महिला ही आधीच पाण्यामध्ये जाऊन पडलेली होती, तिला शेवटी काढण्यात आलं। जर आपण रस्ता बघितला तर ही विहीर जिथे आहे तिथपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता काढण्यात आलेला आहे। आपण बघतो ही विहीर आहे आणि इथून साधारणतः एक 3 ते 4 फूट अंतर सोडलं तर हा सगळा सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे। पुढच्या बाजूला जर बघितलं तर इथून अगदी एक 100-200 मीटर अंतरावर तो बँक्वेट हॉल होता, जिथे हा संपूर्ण कार्यक्रम स्नेहसंमेलनाचा होत होता। तिथून गाडी आली रात्रीच्या सुमारास, ह्याच रस्त्यावरनं आली आणि जो चालक होता, चालकाला या बाजूला जायचं होतं, इकडे मातीचा रस्ता होता, ते त्याच्या रात्री अंधारामध्ये लक्षात आलं नाही। तिकडे गाडी न वळवता त्याची गाडी थेट या विहिरीकडे गेली आणि इथे विहिरीचा कचडा देखील अगदी छोटा आहे। विहीर जिथे रस्ता येतो तिथून अगदी थोड्या अंतरावर विहीर आहे, त्यामुळे गाडी कंट्रोल झाली नाही आणि ती गाडी पूर्णपणे या विहिरीमध्ये पडली। हा मातीचा रस्ता आहे आणि इथून पुढे पुन्हा एकदा कॉलनी रोड आहे, त्यामुळे चालकाला ह्या मातीच्या रस्त्याने, कच्च्या रस्त्याने पुढे जायचं होतं, मात्र त्याला तो टर्न लक्षात आला नाही आणि गाडी थेट विहिरीमध्ये पडली। हीच ती गाडी आहे। हा सुरुवातीचा गाडीचा भाग आपण बघतोय, पूर्ण गाडीचा चक्काचूर झालेला आहे। ही गाडी थेट विहिरीमध्ये उलटी गेली आणि ह्याच गाडीमध्ये बुडून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। लहान मुलं जे स्नेहसंमेलनासाठी गेलेले होते त्यांनी आपले कलागुण सादर केले। अनेक तर वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये होते, ज्यांनी जी कला सादर केली त्या वेशभूषेमध्ये होते। त्यामुळे रात्रीच्या सुमारास इथे हळहळ व्यक्त केली जात होती, आक्रोश बघायला मिळत होता। अनेक जण घाबरलेले देखील होते, गोंधळ उडालेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं, मात्र दुर्दैवानं एकाचेही प्राण वाचू शकले नाहीत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, दिंडोरी।